सुनीता चौधरी यांनी लिहिलेली हो मी काळी आहे पण शोभेची बावली नव्हे ही कथा आज आपण ऐकूयात ऑडिओ स्वरूपात. काजल, ऐक ना, माझ्या सगळ्या मित्रांनी मला आपलं लग्न ठरल्याची पार्टी मागितली आहे आणि त्या पार्टीत त्यांना आपल्या दोघांना बघायचं आहे. मग सांग कधी ठेवूयात पार्टी? अतुलच्या बोलण्याने काजल थोडी लाजली होती. त्याच्या मित्रांना भेटायची ही पहिलीच वेळ होती. अतुल आणि काजल यांचं लग्न ठरलं होतं. एकदा कुठल्या तरी कॅफेमध्ये अतुलने काजलला पाहिलं होतं आणि लव्ह ॲट फर्स्ट साईट होतं. त्याला ती खूपच आवडली. त्यानंतर तिची सगळी माहिती मिळवत त्याने आपल्या घरी सांगितलं आणि तिच्याशीच लग्न करायचं म्हणून हट्ट करून बसला होता. अतुलच्या घरच्यांना हे नातं मान्य नव्हतं, कारण काजल नावाप्रमाणेच काळी सावळी होती आणि अतुल मात्र गोरापान होता. अतुलच्या घरात सगळेच गोरे होते आणि आता सून म्हणून काळी सावळी मुलगी आणण्याला त्यांचा विरोध होता. पण मुलाच्या हट्टापायी त्यांनी काजलच्या घरी जाऊन तिला काहीशा निराश मनानेच मागणी घातली. एवढं छान स्थळ समोरून आलं म्हटल्यावर काजलच्या घरच्यांना आनंदच झाला होता, कारण आजही पोरगी कितीही शिकली तरी रंगावरून लग्नाची गाठ बांधली जाते हे आजच्या काळातलं एक भयानक सत्य आहे. काजलच्या घरून होकार आला आणि 6 महिन्यानंतरची लग्नाची तारीख आली. त्यापूर्वी घरातल्या घरातच त्यांचा छोटासा साखरपुडा झाला आणि काजल अतुलची बायको होणार हे जाहीर झालं. गोरापान अतुल अगदी राजबिंडा होता आणि कामातही एका चांगल्या हुद्द्यावर होता. काजल काळी सावळी जरी असली तरी खूप आकर्षक व्यक्तिमत्वाची होती. तिच्या कामात तीही चांगल्या हुद्द्यावर असून सगळ्यांचीच ती लाडकी होती. पण काळ्या सावळ्या मुलींना रंगावरून जे काही फेस करावं लागतं ते हिलाही चुकलं नव्हतंच, हेही तितकंच खरं. अगं कधी करायची पार्टी? अतुलच्या बोलण्याने काजल भानावर आली. अरे पुढच्या शनिवारी ठेव ना, मला चालेल म्हणत काजल उत्तरली. ठीक आहे मग डन करतो म्हणत अतुल लाडात येऊन काजलच्या हाताला किस करू लागला. तशी काजल अजूनच शहारली. बरं शोना ऐक ना गं, पार्टीसाठी जरा मस्त एकदम तयार होणे बरं का. आणि हो, पार्लर तर नक्की करच, कारण सगळ्यांमध्ये तू वेगळी दिसली पाहिजेस. उगाच कोणी म्हणायला नको की अतुलची बायको काळी आहे म्हणून. त्याने काजलला डोळा मारला आणि हसू लागला. मगाचपासून प्रेमाने मोहरून गेलेल्या काजलचा चेहरा अतुलच्या बोलण्याने क्षणातच पडला. अतुलचं प्रेम जरी असलं तरी या नात्या कारणाने काजलचा काळेपणा सतत मध्ये यायचाच. 2 दिवसांनी काजलच्या सासूबाईंचा फोन आला आणि घरी कसली तरी पूजा आहे म्हणून तिला बोलवलं होतं. काजलने होकार देत फोन ठेवला, पण लगेच तिचा फोन परत खणखणला. हॅलो काजल, अगं एक सांगायचंच राहिलं. तुझी मोठी जाऊ पण छान तयार होणार आहे, तर मग तू पण छानसं तयार होऊन ये. पार्लरमध्ये जाऊन मेकअप वगैरे करून ये. उगाच तुम्हा दोन्ही सुनांमध्ये लोकांनी फरक करायला नको म्हणून म्हटलं हा मी, बाकी काही नाही. ये तू छानसं आवरून म्हणत त्यांनी फोन ठेवला. काजलला आता मात्र खूप दुःख झालं. चांगलं स्थळ समोरून आलं म्हणून होकार द्यायची घाई तर केली नाही ना आपण, हा प्रश्न तिला सारखाच सतावत होता. ती याविषयी घरच्यांशीही बोलली, पण तुझ्या डोक्यात उगाच कसलंही खूळ घालून घेऊ नकोस. तू कितीही शिकून चांगल्या कामाला लागलीस तरी लग्नासाठी सगळ्यांना गोरीच मुलगी हवी असते हे तू समजून घे. अनायसे समोरून हे स्थळ आलंय, अतुलला तू आवडली आहेस, मग त्याच्यासाठी असं काही थोडंफार करावं लागलंच तर त्यात काय बिघडलं, असं म्हणत काजलचं तोंड तिच्या घरच्यांनी बंद केलं. काजल जेव्हा जेव्हा अतुलसोबत फिरायला जायची तेव्हा कोणी जर तिला तिच्या रंगावरून बोललं तर अतुल हसत त्यांना सांगायचा की काळीच आवडली तर काय करू, असं म्हणत तो हसायचा. अतुलचं प्रेम होतं, पण का कुणास ठाऊक अतुल हा काजल जे नाही आहे तेच लोकांना दाखवण्याची धडपड करत होता. सतत मेकअप करून यायला सांगायचा, जेव्हा की काजलला तिचा रंग खूप आवडायचा. तिला वाटायचं की अतुलने असा दिखावा न करता ती आहे तसंच तिच्या रंगालाही स्वीकारावं, पण हे होतच नव्हतं. इतक्या छान गोऱ्या मुलाचं स्थळ एका काळ्या सावळ्या मुलीला आलं. पोरीने नशीब काढलं म्हणत सगळे काजलला बोलून दाखवायचे. लग्नाच्या आधीच काजलला या नात्यात गुदमरायला होत होतं. अतुलसाठी तिला तिच्या चेहऱ्यावर सतत एक मुखवटा चढवायला लागायचा आणि त्या मुखवट्याआड काजलची भविष्यातली स्वप्न चेंगरली जात होती. कितीतरी वेळ ती विचार करत होती. तेवढ्यात तिचा फोन खणखणला. फोन अतुलचा होता. हे स्वीटी, आजच्या पार्टीचं लक्षात आहे ना? आज भन्नाट असं काहीतरी करू नये, म्हणजे सगळ्यांना समजेल की अतुलची होणारी बायको ही काही कमी नाही कोणापेक्षा. काजलने फोन ठेवला आणि तिला अगदीच मळमळायला झालं. काळ्या गोऱ्याच्या नादात आपण एक माणूस आहोत, स्वतंत्र व्यक्ती आहोत हे सगळेच विसरत होते.
सतत हिणवताना आपल्याला काय वाटत असेल याचा साधा विचारही ज्याला करता येत नाही तो आपल्या आयुष्याचा जोडीदार कसा असेल. काजलची मळमळ वाढली आणि तिला उलटी झाली. आता तिची मळमळ काहीशी कमी झाली होती. तिने आरशाकडे पाहिलं आणि ती जशी नेहमी तयार व्हायची तशी छान आवरून तयार झाली. अचानक हातातल्या अंगठीकडे पाहत ती कुत्सितपणे हसली आणि पार्टीसाठी निघाली. ती पार्टीत पोचली आणि कोणाचं लक्ष जायच्या आतच अतुलने तिला पाहिलं आणि कोणाच्या पाहायच्या आतच तिचा हात ओढतच तो तिला बाहेर घेऊन आला. काजल, अगं काय हे? तुला मी छान आवरून यायला सांगितलं होतं आणि तू तर साधा मेकअप पण करून आली नाहीयेस. अगं अशी कशी ओळख करून देऊ मी तुझी सगळ्यांना? सगळे हसतील ना मला. काजलने एक छानसं स्मित केलं आणि म्हणाली, अतुल, मी काळी सावळी जरी असले तरी मला त्याचा न्यूनगंड नाही आणि मेकअपचा मुखवटा घालून मला नेहमी वावरणं शक्य नाही. मला माझा एक स्वतंत्र रंग आहे जो मला खूप आवडतो. तू माझ्या प्रेमात पडलास तेव्हाही माझा हाच रंग होता, पण आता दिखाव्यासाठी तू मला तोच रंग विसरायला लावतो आहेस ज्याच्या प्रेमात तू पडला होतास. हो, आहे मी काळी आणि मला त्याचा अभिमान आहे. मला माझं स्वतंत्र तेज आहे जे मला तुझ्या रंगाच्या पुढे झाकळून टाकायचं नाही, म्हणत काजलने हातातली साखरपुड्याची अंगठी काढत अतुलच्या हातात ठेवली आणि ती चालू लागली. पण लगेचच क्षणभर ती थांबली आणि म्हणाली, अतुल, आपण जेव्हा कोणावर खरं प्रेम करतो तेव्हा त्याला आहे तसं स्वीकारतो. त्याच्या कुठल्याही गोष्टीचा न्यूनगंड ठेवत नाही आणि हेच नेमकं तुझ्याकडून झालं नाही. तुझ्या अशा वागण्याने मला गुदमरायला झालं हेही तुझ्या लक्षात आलं नाही. मी गोरी असो वा काळी, माझा रंग कोणताही असो, पण एक गोष्ट तू तुझ्या डोक्यात नीट घालून घे की मी म्हणजे शोभेची बाहुली नव्हे ज्याला तू बायकोच्या नावाखाली मिरवावंस. माझ्या गोष्टी जेव्हा तुला समजतील आणि मी आहे तशी जेव्हा तू माझा स्वीकार करशील तेव्हाच तू परत ये, असं म्हणत काजल मागे न बघता चालू लागली. अतुलच्या हातात काजलची अंगठी चमकत होती, पण त्याहीपेक्षा त्याला जाणवलं की काजलच्या चेहऱ्यावरच्या आत्मविश्वासाचं तेज जास्त लखलखत होतं. आपण कितीही शिकलो तरीही लग्नासाठी अजूनही आपल्याला गोरीच मुलगी लागते. काळा गोरा हा भेद अजूनही प्रकर्षाने जाणतोच आणि त्यावरची ही आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.